नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने प्रिया आणि साक्षी या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। पण इथे आता प्रिया आणि साक्षी ज्या पद्धतीने कोर्टामध्ये एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिलेल्या असतात, त्यांच्याकडे बघून आपल्याला असंच वाटत होतं की या दोघी जणी तर एकमेकींच्या पहिल्यापासून दुश्मनच आहेत। जणू काही तशा दोघी जणी एकमेकींबरोबर वाद घालत होत्या। आणि आता हे भांडण फक्त कोर्टापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर हे भांडण जेलमध्ये जाऊनसुद्धा पोहोचलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जेलमध्ये गेल्यानंतर प्रिया साक्षीला म्हणत असते की तुझ्यामुळे मला जेलमध्ये यावं लागलं आहे। आणि इथे साक्षी म्हणत असते की तुझ्यामुळे मला जेलमध्ये यावं लागले कारण तू इथे माझ्या विरोधात साक्ष दिलीस। त्यामुळे इथे आता दोघी जणी एकमेकींच्या विरोधात बोलत असतात आणि एकमेकींना ब्लेम करत असतात। आणि जेलमध्ये दोघींची अशी काही भांडणं होतात तर तिथे स्वतः हवालदार मॅडम येतात आणि दोघींना मारून एकमेकांपासून वेगळं करतात। तर इथे जेलमध्ये प्रिया आणि साक्षी दोघीजणी कुत्रा मांजराप्रमाणे इथे भांडत असतात, एकमेकींच्या झिंजा पकडत असतात। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीने महिपतला एक गोष्ट सांगितलेली असते। ती म्हणते की अण्णा, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी शिक्षा कमी नाही झाली ना तरीसुद्धा चालेल, पण ह्या प्रियाची शिक्षा अजिबात कमी होता कामा नये, कारण तीसुद्धा माझ्या बरोबरीने तेवढीच मोठी गुन्हेगार आहे। कारण तीसुद्धा या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होती, खुनामध्ये सुद्धा सामील होती आणि त्याचबरोबर साक्ष देण्यामध्ये सुद्धा सामील होती। तेव्हा तिला कोर्टाने फक्त 7 वर्षांची शिक्षा दिली। खरं तर तिलासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे। आणि इथे आता साक्षीने सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा त्या रविराज किल्लेदाराने आपल्या मुलीला इथे जेलमधून बाहेर काढता कामा नये, असा तुम्हाला आता प्रयत्न करायचा आहे, असं इथे साक्षीने महिपतला सांगितलेलं असतं। आणि त्याबरोबर साक्षी म्हणते की अण्णा, ती सायली तिचा नवरा ही केस जिंकला म्हणून खूप तोऱ्यात मला बोलत होती, तेव्हा त्या दोघांचा सुद्धा माज उतरवायचा। त्या अर्जुनमुळे आज मी ही शिक्षा भोगते आणि मी जेलमध्ये आहे। त्याच्यामुळे आता काहीही झालं ना तरीसुद्धा त्या अर्जुन आणि सायलीला अजिबात सोडायचं नाही, असं साक्षीने सांगितलेलं असतं। तर इथे जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा सायली आणि अर्जुनला स्वस्थपणे राहू द्यायचं नाही, असं जणू काही प्रिया आणि साक्षी यांनी शपथच घेतलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये आपण सगळ्यांनीच बघितलं की जेव्हा अर्जुन इथे युक्तिवाद करत होता, त्याचबरोबर त्यांना प्रश्न विचारत होता, काउंटर प्रश्न विचारत होता, तेव्हा इथे साक्षी आणि प्रिया एकमेकींवरती सातत्याने आरोप करत होते। जेव्हा इथे प्रियावरती साक्षीने सगळा आरोप टाकला, अर्जुनने सुद्धा प्रियाला घाबरवण्यासाठी तिच्यावरतीच खुनाचा आरोप टाकला, तेव्हा कुठे जाऊन प्रियाने साक्षीच्या विरोधात खरी साक्ष दिली कोर्टाला। इथे आता विलासचा खून झाला, त्या रात्री नक्की काय घडलं होतं, 13 जानेवारीला हे सगळं प्रियाने सविस्तरपणे सांगितलं। आणि त्यानंतरला मग आता प्रियाने गुन्हा कबूल केल्यानंतर, खरी साक्ष दिल्यानंतर इथे साक्षीने सुद्धा सगळा गुन्हा कबूल करत ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या रात्री नक्की काय काय घडलं, कसं घडलं, हे सगळं सविस्तरपणे कोर्टाला सांगितलं। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीला जन्मठेपेची शिक्षा, तर प्रियाला खोटं बोलली, पुरावे नष्ट केले, सातत्याने खोटं बोलत राहिली, त्यामुळे तिला 7 वर्षाची सक्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली असते। त्यामुळे दोघीही जेलमध्ये जातात। दोघीही जेलमध्ये गेल्यानंतर आधी त्यांना एकाच जेलमध्ये ठेवण्यात आलेलं असतं। तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय गे साक्षी, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, बघितलंस ना, तुमच्या इथे भांडणामध्ये नसते पडले तर जास्त बरं झालं असतं। मधुभाऊ बरोबर बोलत होते की तुझ्याबरोबर लागायलाच नको होतं, उगाच मी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली आणि तुमच्या या प्रकरणामध्ये अडकले। जर मी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष नसती दिली ना तर जास्त बरं झालं असतं। सुभेदारांच्या घरामध्ये तन्वी म्हणून व्यवस्थित माझं आयुष्य काढलं असतं। तेव्हा इथे साक्षी म्हणते, प्रिया, अगं तुला त्या घरामध्ये तन्वी म्हणून कुणी पाठवलं आहे गं? आम्हीच पाठवलं आहे ना। तुला काय वाटलं, तुला सहजासहजी मी इथे सोडेन असं वाटलं तुला? हे बघ,
मी या जेलमध्ये आली आहे ना, तर तुलासुद्धा या जेलमध्ये सडावंच लागेल. आणि मी आता सगळ्यांना सांगेन की तू खरी तन्वी नाही आहेस, तू खोटारडी तन्वी आहेस. खरी तन्वी ती सायली आहे, हे सुद्धा मी सांगेन. कळलं ना तुला? आणि मी माझ्या अण्णांनासुद्धा सांगायला सांगेन. तू जास्त शहाणपणा करू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते, तुझी साथ देऊन ना आयुष्यभराचं नुकसान केलं आहे मी माझं. मला ह्या माझ्या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. तेव्हा साक्षी म्हणते, हो अगं, तू तुझ्या वडिलांची झाली नाहीस. ज्या मधुभाऊंनी तुला लहानाचं मोठं केलं, त्या मधुभाऊंच्या विरोधात जाऊन साक्ष दिलीस. तू त्यांची झाली नाहीस, तू त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवली नाहीस. तू माझ्या विरोधात साक्ष नाही देणार असं मला वाटलं तरी कसं? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, तू तुझ्या वडिलांचा तेव्हा विचार केला नाहीस, तू माझा काय विचार करशील गं? तू त्यांची नाही झालीस, तू माझी काय होणार? तेव्हा इथे साक्षी म्हणते, पण आम्ही चूक केली. आम्ही तुझ्यावरती जो पैसा खर्च केला, जो टाईम वेस्ट केला, आणि हे जे तू आयुष्य जगतेस ना, हे तू आमच्यामुळे जगतेस हे विसरू नको. सुभेदारांच्या घरी जी तुझी लाल चालू होती ना, ती आमच्यामुळे चालू होती. कळलं का तुला हे प्रिया? अगं, तू एखाद्या गटारामध्ये कुठे पडून राहिली असतीस ना, तुलासुद्धा कळलं नसतं. आमच्यामुळे ही तोऱ्यात राहत होतीस आणि माझ्या विरोधातच कोर्टामध्ये साक्ष दिली. लाज नाही वाटत तुला? याची शिक्षा तर तुला मिळणारच. कळलं का गं? तेव्हा इथे प्रिया म्हणते, साक्षी अगं, गुन्हा केलास तू, उलट मी वाचवलं तुला. मी मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष देऊन तुला सेव्ह केलं होतं, तुला वाचवलं होतं. पण नंतरला काय केलंस गं तू? नंतरला सगळा आरोप माझ्यावरती टाकलास. मला या प्रकरणामध्ये अडकवून स्वतः मात्र निर्दोष सिद्ध होणार होतीस. आणि विलासचा खून मी केलेलाच नाही आहे, तर माझ्यावरती आरोप केलास. तू जर खोटं बोलली नसतीस तर मला खोटं बोलायची वेळ आली नसती, असं प्रिया म्हणते. तेव्हा आता तुझ्यामुळे मला शिक्षा भोगावी लागते. तर साक्षी म्हणत असते, तुझ्यामुळे प्रिया मला ही शिक्षा भोगावी लागते, हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे झालं आहे. तेव्हा इथे तुला त्या अर्जुनच्या घरी कशाला पाठवलं होतं गं? त्या अश्विनबरोबर लग्न करून संसार करण्यासाठी पाठवलं नव्हतं, सुभेदारांची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी पाठवलं नव्हतं. तर अर्जुन आणि सायली माझ्या विरोधामध्ये काय पुरावे गोळा करतायत हे शोधण्यासाठी तुला पाठवलं होतं. पण ते सोडून बाकी तू सगळं केलंस, बरोबर की नाही? ते सोडून तू बाकी सगळं केलंस. तुला त्यांचा पैसा हवा होता, बरोबर की नाही? लाज वाटत नाही का गं तुला? लाज वाटत नाही? इथे आम्ही तुला इतका पैसा देत असताना त्या सुभेदारांच्या पैशावरती डोळा तुझा. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हे बघ साक्षी, तुझ्यामुळे या सगळ्यामध्ये मी अडकणार नाही आहे. काहीही झालं ना तरीसुद्धा मी इथून बाहेर पडणार. अगं, माझे बाप आहे ना, माझा वडील रविराज किल्लेदार, तो किल्लेदार मला इथून बाहेर काढेल. मी इथे 7 वर्ष काय 7 महिनेसुद्धा राहणार नाही. लक्षात ठेव, लवकरात लवकर रविराज किल्लेदार मला इथून बाहेर काढतील आणि मी इथून निर्दोष जाईन. कळलं तुला? तेव्हा इथे आता अश्विन आहे ना, अश्विन माझा मोहरा आहे. अश्विनला सांगेन, अर्जुनला ब्लॅकमेल कर, काहीही कर, पण माझ्यावरची केस मागे घ्यायला मी सांगणारच, असं आता इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे साक्षी म्हणते, काहीही झालं ना तरीसुद्धा मी इथून तुला बाहेर पडू देणारच नाही. मी अडकले तरी चालेल, पण प्रिया, तू जे काही वागलीस ना माझ्याबरोबर, त्याची शिक्षा तर मी तुला देणारच. इतका पैसा खर्च केला आहे तुझ्यावरती आणि शेवटीला तू तुझी लायकी दाखवलीसच. तू धोका दिलासच मला, फसवलंस तू मला प्रिया, फसवलंस. तेव्हा इथे आता प्रिया आणि साक्षी दोघींमध्ये भांडण सुरू होतं. दोघीजणी एकमेकींना ब्लेम करत असतात. कुत्रा मांजरासारख्या आता एकमेकांबरोबर भांडत असतात. हवालदार मॅडम येतात, दोघींनासुद्धा फटके देतात आणि एकमेकींपासून बाजूला करतात आणि वॉर्निंग देतात की पुन्हा एकमेकींजवळ भांडायचं नाही, मारायचं नाही. तुम्ही दोघीजणी एकमेकींच्या मैत्रिणी होता ना, एकमेकींची साथ देत होता. तिचा गुन्हा लपवलास तू, मधुभाऊंना स्वतःच्या वडिलांना फसवलंस आणि हिला वाचवलंस पैशांसाठी ना, म्हणूनच देवाने तुला ही शिक्षा दिली. तेव्हा दोघींनी शिक्षा भोगा आणि आम्हाला त्रास देऊ नका. कळलं तुम्हाला? असं आता हवालदार मॅडम प्रिया साक्षीला म्हणतात आणि तिथून बाहेर निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत आपल्या लेकीला भेटायला आलेला असतो. त्याच्या आधी अश्विन आलेला असतो प्रियाला भेटायला. तो म्हणतो, तन्वी काय झालं आहे? तन्वी तू काय इथे आलीस? अगं, या साक्षीची सगळी चूक आहे ना. साक्षीने विलासचा खून केला होता, मग तिला जन्मठेप भेटली, ते बरंच झालं. पण अगं, तुझी काही चूक नसताना तुला का बरं जेलमध्ये टाकले, ते सुद्धा 7 वर्षांसाठी?
तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अश्विन अरे बघ ना, माझी काहीही चूक नाही आहे रे, ह्या लोकांमुळे मी फसले, या साक्षी महिपतमुळे मी फसले. तू सांग ना अर्जुनला, बाबांना सांग ना मला इथून लवकरात लवकर बाहेर काढायला. अश्विन तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तुला माहिती आहे ना तुझी तन्वी किती इनोसंट आहे. अरे तिला लोक फसवून जातात आणि तिला कळत नाही रे. बघितलंस ना तू, मला प्रत्येक वेळेला लोक फसवतात. माझ्या साध्या बोळ्या इथे स्वभावाचा गैरफायदा घेतात. अश्विन आता तू बाबांना सांगायचं मला इथून लवकरात लवकर बाहेर काढायचं. 7 दिवस नाही, 7 महिने नाही, 7 वर्ष नाही, मला इथे अजिबात राहायचं नाही आहे. तू अर्जुनला सांग, मधुभाऊंना रिक्वेस्ट कर आणि माझ्यावरचा गुन्हा मागे घ्यायला सांग आणि मला अर्जुनला इथून बाहेर काढायला सांग. तू जर त्याला सांगितलंस ना तर अर्जुन तुझं नक्की ऐकेल आणि मी पुन्हा कधीच चुकीचं वागणार नाही. अश्विन प्लीज प्लीज तुझ्या तन्वीला इथून बाहेर काढ ना. तेव्हा इथे साक्षी म्हणते, ए गप्प बस ग, तू कसली ग तन्वी. तेव्हा इथे प्रिया म्हणते, गप्प बस साक्षी, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. आणि इथे प्रिया म्हणते, अश्विन जा आता तू घरी जा आणि लवकरात लवकर मला इथून बाहेर काढण्याची तयारी कर. अश्विन म्हणतो, तन्वी तू काळजी करू नको, मी आहे ना, मी तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिपत जेव्हा साक्षीला भेटायला येतो तेव्हा तो म्हणत असतो की पोरी, ती दामिनी देशमुख तिने आपल्याला धोका दिला, ह्या प्रियाने ह्या चिचुंद्रेने आपल्याला धोका दिला, आपण यांना सोडायचं नाही. आणि ती दामिनी देशमुख तिला मी सांगितलं आहे, जर तुला जिवंत राहायचं असेल तर उंच कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये अपील कर आणि माझ्या पोरीला निर्दोष सिद्ध कर. 7 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये माझी पोरगी माझ्याजवळ आली पाहिजे, माझ्या घरी परत आली पाहिजे असं मी तिला सांगितलं आहे. आणि जर तसं केलं नाही तर तिला मी सांगितलं आहे रस्त्यावरती एकटी फिरू नको, नाहीतर तुझे हात पाय तुझे जिवंत राहणार नाही असं सुद्धा मी तिला सांगितलं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो साक्षी म्हणत असते की अण्णा तुम्ही ते करालच, मला माहिती आहे, इथून तुम्ही मला लवकरात लवकर बाहेर काढालच. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी इथून बाहेर पडले नाही ना तरीसुद्धा चालेल, पण ही प्रिया आहे ना हिच्यामुळे मी अडकले, कारण हिने माझ्या विरोधात साक्ष दिली. तेव्हा ही प्रिया इथून बाहेर पडता कामा नये. तिचा तो खोटा बाप रविराज किल्लेदार तो हिला बाहेर काढेल. तो अर्जुन सुभेदार अश्विनचा भाव आहे. अश्विन त्याला ब्लॅकमेल करेल आणि हिला बाहेर काढेल. हिला इथून बाहेर पडू द्यायचं नाही. ही सुद्धा जेलमध्ये सडली पाहिजे. मागच्या वेळेला 3 महिने जे मी भोगलंय ना ते हिने सुद्धा भोगलं पाहिजे असं आता साक्षी महिपतला सांगते. तेव्हा महिपत म्हणतो, पोरी काळजीच करू नको, अगं हिला कोण बाहेर काढायला येत आहे. जर कोण बाहेर काढायला आलं ना तर मी हिचं सत्य सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन आणि मग ही त्या खोटारड्या गुन्ह्याखाली सुद्धा इथे 14 वर्षांसाठी अजून जेलमध्ये येईल. मग जन्मठेपेसाठी तू सुद्धा जेलमध्येच येशील, कळलं ना प्रिया. तेव्हा इथून जर बाहेर पडण्याचा प्रयत्न केलास तर सगळ्या सुभेदार किल्लेदारांना जाऊन सांगेन की तू खरी तन्वी नाही आहेस म्हणून, तू खोटारडी तन्वी आहेस आणि खरी तन्वी ती सायली आहे हे सुद्धा सांगेन. तुला कोण गे इथून बाहेर पडू देते, अजिबात पडू देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला सांगितलेलं असतं की जर तुझा बाप इथे आला तर त्या किल्लेदाराला एवढं सांगायचं, साक्षीला बाहेर काढायचं आणि तुलासुद्धा बाहेर काढायचं. जर तू स्वतःबद्दल बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. जेव्हा साक्षी बाहेर पडेल तेव्हाच तू बाहेर पडशील, नाहीतर तोपर्यंत तू सुद्धा जेलमध्ये सडायचं, इथलं जेवण खायचं, इथे मच्छरांमध्ये झोपायचं, कळलं का गं प्रिया. असं इथे महिपत तिला म्हणत असतो, तिला धमकी देत असतो. त्यानंतर साक्षी म्हणते, अण्णा हे सगळं त्या अर्जुन सुभेदारमुळे झाले. अर्जुन जिंकला तेव्हा त्याची बायको खूप तोऱ्यात आली होती मला बोलायला. मला म्हणाली की माझं तोंड बघायचं नाही आहे तिला आणि आता जेलमध्ये सड असं मला म्हणाली आहे ना. त्या अर्जुनला आणि त्याच्या बायकोला सोडू नका, त्यांनासुद्धा जन्माची अद्दल घडेल अशी त्यांना शिक्षा द्या. तेव्हा महिपत म्हणतो, काळजीच करू नको, तुला जेलात टाकले ना त्या अर्जुन सुभेदाराने, त्याचा अख्खा खानदान उद्ध्वस्त करून टाकतो. आणि प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने ज्या पद्धतीने प्रिया आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली त्यामुळे आता महिपत खूपच जास्त चिडलेला असतो. पण इथे अर्जुन आणि सायली हे दोघेजण जेव्हा एकत्र असतील ना तेव्हा कितीही संकट आली तरी दोघेजण मिळून त्या संकटाचा सामना करतील. आणि महिपत असू दे, नागराज असू दे, साक्षी, प्रिया, कितीही मोठा गुंडा असू दे, त्यांना सगळ्यांना पुरून उरतील असे अर्जुन सुभेदार आहे. तर एका बाजूला साक्षी प्रिया जेलमध्ये सडतायत तर एका बाजूला अर्जुन आणि सायली या दोघांनी आपल्या सुखी संसाराला आपल्या कुटुंबाबरोबर सुरुवात केलेली असते. त्या दोघांचं प्रेम हे वाढत वाढत आता इतकं वाढलेलं असतं की ते दिवसेंदिवस फुलतच चाललेलं असतं.
त्यामुळे इथे सायली अर्जुनबरोबर असताना अर्जुनवरती कुठलंही संकट येणार नाही हे मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे महिपतने धमकी दिल्याप्रमाणे आता सायली अर्जुनची आता अशी काही काळजी घेणार आहे की कुठलंही संकट अर्जुनच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही हे मात्र नक्की.